नमस्कार विद्यार्थी. आजचा हा जो व्हिडिओ आहे तो एका कॉलेजबद्दल असणार आहे. ओके. जसं की तुम्ही बघू शकता PCCOEP पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ओके. हे जे कॉलेज आहे हे जवळपास जितके पण स्टुडंट आहेत इंजिनिअरिंग ज्यांना करायचंय त्यांचं एक ड्रीम कॉलेज आहे. त्यांची जे टॉपची जी लिस्ट असते त्यांची कॉलेजेसची. ओके. त्या लिस्टमध्ये हे कॉलेज नक्कीच असतं. तर आज या व्हिडिओमध्ये आपण या कॉलेजबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजे कट ऑफ काय राहतो या कॉलेजचा, लास्ट इयरचा कट ऑफ काय होता, फीस काय असते आणि सीट्स किती असतात. ओके. जेणेकरून तुम्हाला जेव्हा ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही याल, ठीक आहे, तेव्हा तुम्हाला प्रॉपर एक माहिती जी माहिती असते या कॉलेजची ती असणार आहे. की तुमच्या रँक तुमची जे तुम्हाला पर्सेंटेज मिळालेले आहेत सीईटी मध्ये, तर त्याच्यानुसार तुम्ही कुठल्या ब्रांचला याला जाऊ शकता. ओके. सो ही सर्व माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सो व्हिडिओ जो आहे तो लास्ट पर्यंत तुम्ही बघा नक्कीच. ठीक आहे. तर आता सर्वात पहिले आपण बघूया याच्या सीट्स. ओके. हे जे कॉलेज आहे याच्यामध्ये जितक्या पण ब्रांचेस आहे, ठीक आहे, ते ब्रांचेस नुसार प्रत्येक ब्रांचची एक इंटेक कॅपॅसिटी राहते. जसं की मेकॅनिकल साठी 180चा इंटेक आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी 240चा आहे. ओके. असे याचे ब्रांचेस आहे. त्या ब्रांचेस नुसार यांची सीट ची कॅपॅसिटी ज्याला म्हणू किंवा इंटेक तो इथे दिलेला आहे. तुम्ही त्याला बघू शकता. ओके. सर्वात जास्त जी इंटेक आहेत किंवा सर्वात जास्त जे सीट्स आहेत त्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी आहेत. आता हे तर झालं सीट्स डिस्ट्रीब्युशन. ओके. आता याच्यानंतर जे आहे ते बघूया आपण कट ऑफ. ओके. हा जो कट ऑफ आहे हा लास्ट इयरचा आहे, 2025चा आहे, राऊंड 4चा म्हणजे लास्ट राऊंडचा कट ऑफ तुम्ही चेक करू शकता. प्रत्येक कॅटेगरीनुसार इथे आपण कट ऑफ जो आहे तो मेन्शन केलेला आहे विथ ब्रांचेस. ओके. म्हणजे मेकॅनिकलचा कट ऑफ काय आहे, ENTCचा काय आहे, कॉम्प्युटरचा काय आहे, IT, प्रत्येक ब्रांचचा जो कट ऑफ आहे इथे दिलेला आहे. तर तुम्ही एक इन जनरल बघितलं तर सर्वात जास्ती जो पर्सेंटेज आहे म्हणजे सर्वात जास्ती कॉम्पिटिशन जी आहे ती आहे कॉम्प्युटरसाठी. ओके. कॉम्प्युटर ब्रांच जी आहे त्या कॉम्प्युटर ब्रांचसाठी सर्वात जास्ती कॉम्पिटिशन आहे. तर तुमचं रँक किंवा तुमचा जो पर्सेंटेज आहे या रेंजमध्ये जर येत असेल तर तुम्ही हे कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये जे आहे ते नक्की ऍड करा. ओके. आता हा जो आहे हा कट ऑफ आहे. आता याच्यानंतर फीज. ओके. या कॉलेजची जी फीज आहे, फीजचं जे स्ट्रक्चर आहे ते नियर अबाउट 1,77,000. ओके. म्हणजे जवळपास तुम्ही 1,77 पकडा किंवा 1,80 पकडा. नियर अबाउट तेवढी फीज पर इयर या कॉलेजची तुम्हाला लागेल. ओके. आता ही ओपन साठी आहे. कॅटेगरीनुसार फीज चेंज होते. ओके. कमी होते. ठीक आहे. तर ही झाली फीज. आता सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट जो आहे तो आहे कॅम्पसचा. तर हे जे कॉलेज आहे इथे जो कॅम्पस होतो त्या कॅम्पसमध्ये 100% प्लेसमेंट जवळपास होते. ओके. यांची जी प्लेसमेंट आहे म्हणजे नियर अबाउट 98% प्लेसमेंट आहे या कॉलेजला, जे आपण एक 100% प्लेसमेंट पकडू शकतो. यांची जी हायएस्ट प्लेसमेंट आहे. ओके. जे स्टुडंट प्लेस झालेला आहे त्याचं पॅकेज म्हणजे हायएस्ट प्लेसमेंटचं पॅकेज जे आहे ते 61 लाख पर एनमचं आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की या कॉलेजला जर तुमची ऍडमिशन झाली तर तुम्हाला हमखास एक चान्स आहे कॅम्पसमधून चांगल्यात चांगल्या कंपनीमध्ये जॉईन करायचा. ओके. तर हे झाली या कॉलेजबद्दलची माहिती. आता याच्यानंतर तुम्हाला जर असेच कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये ऍड करायचे आहे, तुमचे जे मार्क्स आहेत त्याच्यानुसार तुम्हाला जर प्रॉपर लिस्ट पाहिजे, एक प्रेफरन्स लिस्ट बनवून पाहिजे, तर खाली दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. ओके. आमची जी काउन्सिलिंगची टीम आहे ती तुम्हाला प्रॉपर गाईड करणार आणि तुमची ऍडमिशन प्रोसेस जी आहे शेवटपर्यंत तुमच्या सोबत असणार. ओके. जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण जी आहे ती येणार नाही तुमची ऍडमिशन किंवा कॅप राऊंड जो आहे तो होईपर्यंत. ओके. सो लवकरात लवकर तुम्ही खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुमची जी प्रॉपर प्रेफरन्स लिस्ट आहे ती तुम्ही बनवून घ्या. थँक्यू.